नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत फेब्रुवारी महिना या 3 राशींसाठी कसा असणार आहे. म्हणजेच बघा, जानेवारी महिना संपलेला आहे, संपतच आलेला आहे आणि फेब्रुवारी महिना सुरू होत आहे. तर हा फेब्रुवारी महिन्यामध्ये हे जो राशी बदल होणार आहे, तर एखादा ग्रह जेव्हा राशी बदल करतो तेव्हा त्याचा प्रभाव 12 राशींवरती पडत असतो. तर काही राशींना तो काळ शुभ असतो, तर काहींना अशुभ असतो. तर काही राशींना अगदी तो सुवर्ण काळ असतो, भाग्योदय करणारा काळ असतो. तर हा काळ फेब्रुवारी महिना या फेब्रुवारी महिन्यात जो शनी आणि बुध युतीत तयार होणार होते, तेव्हा त्याचा प्रभाव या 12 राशींवरती पडणार आहे. त्यातील या 3 राशी आहेत बघा, या 3 राशींना सुवर्ण काळ सुरू होणार आहे. तब्बल हा योग 30 वर्षांनी सुरू होतोय. या 3 राशींच्या लोकांच्या आयुष्यामध्ये बघा, धनाची वाढ होणार आहे, संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होणार. त्याचबरोबर जे विवाह आत्ता पण रखडले होते ते विवाहाचे योग आहेत. त्याचबरोबर नोकरीसाठी इतके दुष्प्रयत्न करताय, तर त्या नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला यश प्राप्ती होणार आहे. त्याचबरोबर बँक बॅलन्ससुद्धा वाढणार आहे. तर याचे सगळ्यांचे योग सुरू आहेत. त्याचबरोबर अजून कुठले योग सुरू आहेत आणि हा सुवर्णकाळ कोणत्या राशींना आहे तेही आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर बघा, महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे बघा, जर तुमचे सासरविषयी जर काही प्रॉब्लेम्स चालू असतील, तर सासरच्या लोकांसोबत तुमचे आता चांगले संबंध तयार होणार आहेत आणि लवकरच तुम्हाला सासरकडनं चांगल्या बातम्या येणार आहेत. तर बघा, काही ना काही अडचणीमुळे तुम्ही सासरी राहत नसाल किंवा सासरभर तुमचे काही प्रॉब्लेम असतील, तर नक्कीच हा काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ काळ असणार आहे. त्यामुळे महिला वर्गांनो, आवर्जून हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की पहा की तुमची रास या 3 राशीमध्ये आहे का. तर जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया आपल्या मेन विषयाकडे. आपण जे ग्रहांची राशींची माहिती पाहत आहोत ती वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपण माहिती पाहत असतो. तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारीमध्ये ग्रहांचा राजकुमार बुध कुंभ राशीत उदय होणार आहे. शनी तर आधीच कुंभ राशीत स्थित आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये बघा, कुंभ राशीत शनी आणि बुधाची युती होईल. यामुळे 3 राशींना अतिशय सुवर्णकाळ, शुभ काळ, त्यांचं नशीब उजळून निघणारा असा हा काळ आहे. तर याविषयी आपण 3 राशी आल्या, या 3 लक्की राशी कोणत्या आहेत ते पाहूयात. अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत संपेल. अतिशय महत्त्वाचा हा महिना या 3 राशींसाठी आहे किंवा खूप चांगला भाग्याचा काळ आहे. तर या 3 लकी राशी कोणत्या आहेत चला पाहूयात. पहिली रास आहे ती म्हणजे मकर रास. मकर राशींच्या लोकांसाठी बघा, शनी आणि बुधाची युती कशी ठरणार आहे, तर या राशींच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. बघा, तुमच्या आयुष्यात आनंदाचा बहार येणार आहे. अगदी आनंद या काळामध्ये येणार आहे. त्याचबरोबर बघा, तुमची जी काही कामे अडकलेली आहेत, प्रलंबित कामे आहेत, कुठलीही कामे तुमची असू द्यात, ती सर्व कामे मार्गी लागणार आहेत आणि जी रखडलेली कामे आहेत, अडकलेली कामे आहेत, ती कामे आता तुमची पूर्ण होण्याचा योग तयार आहे. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. बघा, संपत्तीत वाढ होणार म्हणजे की तुम्ही जे काही काम करताय, तुम्ही जे पैसे कमवताय, अगदी ते मार्गी लागणार आहेत आणि चांगल्या कामासाठी मार्गी लागणार. म्हणजेच तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे आणि तुमचा बँक बॅलन्ससुद्धा वाढणार आहे. ते तुम्ही कष्ट करताय त्याला नशिबाची साथ मिळणार आहे, पैसा तुमचा मार्गी लागणार आहे. मकर राशींच्या लोकांसाठी अजून एक आनंदाची बाब म्हणजे बघा, सासरच्या लोकांशी तुमचे काही संबंध सध्या प्रॉब्लेम चालू असतील, तर ते संबंध तुमचे अगदी चांगले होणार आहेत, संबंध सुधारणार आहेत. बघा, सासरच्या लोकांकडनं काही ना काही तुम्हाला बघा पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत. बघा, ह्या मकर राशीला खूप चांगला महिना आहे फेब्रुवारी. त्याचबरोबर तुमचं आरोग्यसुद्धा चांगलं राहणार आहे आणि तुम्ही जी काही चांगली कामं करणार आहात, ती चांगल्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. त्याचबरोबर जे तुम्ही आत्तापर्यंत आळशी बनला होता किंवा कुठल्याही कामामध्ये तुम्हाला आळस निर्माण होत होता, कुठलंही काम करू वाटत नव्हतं, तर ते काम म्हणजे आता तुमचा तो आळस दूर होणार आहे आणि तुम्ही पूर्वीप्रमाणे कामाला लागणार आणि त्या कामांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. तर अशी काही माहिती होते मकर राशींच्या लोकांसाठी. आता पुढची रास कोणती आहे ते पाहूयात.
पुढची रास आहे मिथुन रास. मिथुन राशींच्या लोकांसाठी बुध आणि शनीची युती शुभ ठरणार आहे. तर या लोकांचं आरोग्य अगदी ठणठणीत राहणार आहे. बघा, तुम्हाला आरोग्याचे जे प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम दूर होणार आहे. तुमचं आरोग्य अगदी ठणठणीत राहणार आहे. बघा, जे तुमचे काही शत्रू होते तर त्या शत्रूवरती तुम्ही या काळामध्ये विजय मिळवणार आहे. आणि त्याचबरोबर शत्रूवर तर विजय मिळवणारच आहे, त्याचबरोबर तुमच्या घरच्यांसोबत तुमचे काही संबंध सध्या खराब चालू होते, जे काही कटकटी होत होत्या, जे काही मतभेद होते, ते सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. तुमचे मतभेद दूर होणार आहेत आणि तुमच्या घरच्यांबरोबर तुमचा हा महिना, फेब्रुवारी महिना अतिशय छान जाणार आहे, आनंदी जाणार आहे. या काळामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये आनंद येणार आहे. तुमचा मित्रांसोबतचा वेळसुद्धा अतिशय चांगला जाणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर काही तुमचे कोर्टाची कामे असतील किंवा न्यायालयीन काही खटले असतील तर त्यात तुम्हाला यश मिळू शकतं. बघा, कोर्टाची कामे, न्यायालयाची कामे हे जी काय तुमची इतक्या दिवस चालली असतील त्यात प्रलंब आला असेल तर मार्गी लागणार आहेत आणि त्यात तुमचं यश, नक्कीच तुमचं यश आहे. तर असं काही माहिती होती मिथुन राशींच्या लोकांसाठी. आता तिसरी आणि महत्त्वाची रास कुठली आहे ते पाहूया. तिसरी आणि महत्त्वाची रास म्हणजे मेष रास. मेष राशींच्या लोकांसाठी शनी आणि बुधाची युती कशी ठरणार आहे ते आपण पाहूयात. शनी आणि बुधाची जी युती आहे हा काळ तुमच्यासाठी फायद्याचा असणार आहे. बघा, ज्यांची आत्तापर्यंत जे अविवाहित आहेत, त्यांचे विवाह रखडलेले आहेत आणि ते विवाहाच्या मार्गामध्ये आहेत, पण विवाह योगच येत नाही, विवाह जुळून येत नाही, कुठेही बोलणी होत नाहीत. म्हणजे विवाहाविषयी जे काही तुमचे प्रॉब्लेम चालले होते, जे काही विवाहाचे तुमच्या प्रश्न सुटत नव्हते, तो प्रश्न आता मार्गी लागणार, म्हणजेच विवाहाचे योग तुम्हाला आहेत. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता, विवाह जुळणीसाठी बोलणी करू शकता किंवा अगदी तुम्हाला मनासारखा जोडीदारसुद्धा मिळणार आहे. विवाहाविषयी अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला अगदी तुमच्या मनासारखा प्रस्ताव पुढून येणार आहे. त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये नक्कीच तुम्ही चांगला योग आहे, तुम्ही विवाहासाठी बोलणी करू शकता. बघा, नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला सर्वांचं सहकार्य लाभणार आहे. त्याचबरोबर तुमचे काय पैशाचे प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम्स दूर होणार आहे आणि पैशाची तुमचा अडचणसुद्धा दूर होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये बघा खर्च जास्त होणार आहे, त्यामुळे तुम्ही थोडंसं खर्चाकडे लक्ष द्या. हा महिना, फेब्रुवारी महिना, मेष राशींच्या लोकांसाठी खर्चाचा असणार आहे. आणि जे काही तुम्ही दूरचे प्रवास करणार आहेत, दूरच्या प्रवासाचे योग आहेत आणि हे जे दूरचे प्रवास आहेत त्याचा तुम्हाला अतिशय चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे दूरचे प्रवास जरी आले तरी घाबरू नका, याचा तुम्हाला चांगलाच फायदा होणार आहे. तर अशी काही माहिती होते मेष राशींच्या लोकांसाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुवर्णकाळ असलेल्या नशीब उजळवणाऱ्या 3 लकी राशी पाहिल्या. तर आपण या 3 राशी, मकर रास, मिथुन रास आणि मेष रास, या 3 राशींचं राशी भविष्य फेब्रुवारी महिना यांना कसा जाणार आहे, त्याचबरोबर विवाहाचे योग, नोकरीचे योग, सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर याविषयी जर काही तुम्हाला शंका असतील तर कृपया करून कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ ती माहिती तुम्हाला आवडली असेल, माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल, सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर आजच्या व्हिडिओत एवढी काही माहिती होती. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला, पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला कृपया करून लाईक करा.